नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. भारताच्या सन मिशन किंवा सोलार मिशन जे आहे, त्यांनी एक क्रुशियल इन्फॉर्मेशन जगासाठी काढलेली आहे, असं BBC न्यूजने नुकतंच एक प्रकाशित केलेलं आहे. एक्झॅक्टली ते जे इंडियाचं लेटेस्ट सन मिशन आहे, ते आहे आदित्य एल-1. माहितीसाठी सांगू इच्छितो की 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य एल-1 मिशन इस्रोने प्रक्षेपित केलं होतं अवकाशात आणि त्याच्या त्याचा जो एक एलिमेंट आहे VELC म्हणजे व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ यांनी 16 जुलै रोजी 16 जुलैला कोरोनल मास इजेक्शनचा एक सुरुवातीचा अचूक क्षण पकडला होता. आणि जेव्हा शास्त्रज्ञांनी याचा स्टडी केला, तेव्हा त्यांना लक्षात आला, की हा जो महत्त्वाचा क्षण होता किंवा महत्त्वाचा परिणाम होता, याचा पृथ्वी तलावर वीज वितरण प्रणाली किंवा संचार उपग्रह किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट जे आहेत, यांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होऊ शकते. म्हणूनच अख्ख्या जगाचे जे सायंटिस्ट आहेत, त्यांचं आदित्य एल-1 जे भारताचं मिशन आहे, त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. मुळात आदित्य एल-1 आहे काय? तर आदित्य एल-1 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने विकसित केलेलं एक सोलार मिशन आहे. ते सप्टेंबर 2023 मध्ये सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आलं होतं. सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर पृथ्वीपासून हे एका एल-1 पोझिशन ज्याला लॅग्रेंज पॉइंट असं म्हटलं जातं, तिथं स्थित केलेलं आहे. मग आता लॅग्रेंज पॉइंट जे आहेत ते म्हणजे काय? तर लॅग्रेंज पॉइंट हे 2 जे अवकाशातील बॉडीज आहेत, जसं की सूर्य आणि पृथ्वी यांच्यातला असा पॉइंट असतो, की जिथं या दोन्हीही बॉडीज ज्या आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्यांचा, तो एकमेकांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॅलन्स केला जातो. मग पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे 5 लॅग्रेंज पॉइंट तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता L1 to L5. याच्यात जे L1 पॉइंट आहे, त्याच्यावर आदित्य लँड केला गेलेला आहे किंवा प्रक्षेपित केला गेलेला आहे, म्हणून त्याचं नाव आदित्य एल-1 असं ठेवण्यात आलेलं आहे. आदित्य याचा हिंदीत मीनिंग सूर्य होतो, म्हणून आदित्य एल-1 असा हा पॉइंट आहे. मग एल-1 पॉइंटवर ठेवण्याचा 2 प्रकारे ॲडव्हांटेज आपण सांगू शकतो. एक म्हणजे ज्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या पॉइंटला ऑलमोस्ट निग्लिजिबल असतो, त्याच्यामुळं तो जो सॅटेलाइट आहे एल-1 पॉइंटला किंवा लॅग्रेंज पॉइंटला स्टेबल असतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खास करून एल-1 पॉइंट जो आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता एल-1 पॉइंट हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आहे. म्हणजे एल-1 पॉइंटवरनं कंटिन्युअस ऑब्झर्वेशन होऊ शकतं सूर्याचं आणि पृथ्वीचं. म्हणून आदित्य पॉइंट जो आहे, तो एल-1 इथं प्रक्षेपित केलेला आहे. आता आपण बघूयात, की सूर्य आणि पृथ्वी यांच्यात जे इंटेरियर कोर आहेत, ते कशाप्रकारे डिव्हाईड केलेलं आहे. सुरुवातीला आपण बघूयात, की पृथ्वीचा जो डायमीटर आहे, तो म्हणजे सूर्याचा डायमीटर हा पृथ्वीपेक्षा 109 पटीने जास्त आहे. म्हणजे खूप मोठा असा सूर्य आहे. साईजच्या बाबतीत सांगायचं झालं, तर तुम्ही इथं डेमॉन्स्ट्रेशन बघू शकता. जर साईजमध्ये म्हणजे सूर्याच्या सरफेसवर जर पृथ्वी ठेवायचा प्रयत्न केला, तर 1.3 मिलियन पृथ्वी या पूर्ण सूर्यावर मावतील एवढा मोठा सरफेस हा सूर्याचा आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जसं बघितलंय, की पृथ्वीचे 3 लेयर असतात. एक कोर, एक मेंटल आणि एक क्रस्ट. क्रस्ट हा बाहेर, कोर आत आणि मेंटल हा मिडल सरफेस असतो. तसं सूर्याचे जे लेयर्स आहेत इंटरनल, त्यांना वेगळ्या प्रकारे डिव्हाईड केलेलं आहे. सगळ्यात आतला जसं सांगितलंय कोर. आता कोरचं फंक्शन काय आहे? कोरमध्ये न्यूक्लिअर फिजन होतं. न्यूक्लिअर फिजन कोणाचं होतं? हायड्रोजन आणि हेलियम या मॉलिक्युल्सचं न्यूक्लिअर फिजन होऊन न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते. आणि ही एनर्जी जी आहे ती सनलाईट आणि हीटच्या रूपाने बाहेर पडते. इथलं जर टेम्परेचर तुम्ही बघितलं, तर जवळपास 15 मिलियन डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर कोरचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त पुढचा झोन जो आहे, तो आहे रेडिएटिव्ह झोन. तो सूर्याचा 70% भाग व्यापतो. त्याच्या व्यतिरिक्त पुढचा आहे कन्व्हेक्टिव्ह झोन किंवा कन्व्हेक्शन झोन. तो उरलेला 30% भाग व्यापतो. आणि सूर्याचा सरफेस जो म्हणता येईल, तो 3 प्रकारे डिव्हाईड केलेला आहे: फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि कोरोना. लक्षात घ्या,
आपण सूर्याकडे बघितल्यानंतर जो पिवळा सरफेस दिसतो तो असतो फोटोस्फिअर. आणि त्याच्या व्यतिरिक्त क्रोमोस्फिअर आणि करोना हे 2 सरफेसेस आहेत. मग फोटोस्फिअर जो आहे याची खासियत म्हणजे फोटोस्फिअरचं टेम्परेचर हे कोरपेक्षा खूप कमी असतं. हे सांगायचं झालं तर कोरचं टेम्परेचर जे 15 मिलियन डिग्री सेल्सिअस आहे, तर याचं टेम्परेचर फक्त 5500 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. परत क्रोमोस्फिअरमध्ये टेम्परेचर वाढायला सुरुवात होते, जे 6000 ते 20,000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. आणि जो शेवटचा प्लाझ्मावाला पार्ट आहे, ज्याच्यात सगळ्यात जास्त हीट असते, तो म्हणजे सरफेसचा आउटर मोस्ट पार्ट, ज्याला करोना असं म्हटलं जातं. इथं 1 ते 3 मिलियन डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं सूर्याचं. मग पुढे जाऊन आपण बघूयात, की जर सूर्यातून काही जे इमिशन्स होतात, त्यांना सनस्पॉट किंवा सोलार फ्लेअर किंवा सोलार विंड किंवा जसं आपण बघितलं आता, की जे कोरोनल मास इजेक्शन्स जे आहेत, ज्याला आपण सीएमईज म्हणतो. हे जेव्हा पृथ्वी तलाच्या मॅग्नेटिक स्फिअरशी म्हणजे पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरच्या मॅग्नेटिक स्फिअरशी जेव्हा इंटरॅक्शन करतात, तेव्हा हा असा सुंदर असा ऑरोरा नावाचा फेनॉमेना तयार होतो. हा नॉर्थचे ज्या कंट्रीज आहेत, जसे की फिनलंड, नॉर्वे, ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, त्यांच्या आकाशात हा एक सुंदर असा ऑरोरा दिसतो. हा म्हणजे ज्या सोलार विंड्स आहेत, त्या इलेक्ट्रिकली चार्ज मॉलिक्युल्स आहेत आणि त्या जेव्हा मॅग्नेटिक स्फिअर जो आहे अर्थचा त्याच्याशी इंटरॅक्शन करतात, तेव्हा हा सुंदर असा फेनॉमेनॉन दिसतो. मग आता इथं लक्षात घ्या, जो व्हीईएलसी मी सांगितलं, व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ, तो आदित्य एल1चा एक पार्ट आहे. मग याचं काम काय आहे? हा करोना लेयर जो आहे, जो आउटर मोस्ट लेयर आहे, त्याचा स्टडी करतो आणि करोनल मास इजेक्शन्स जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, सीएमईज जे आहेत, करोनल मास इजेक्शन, ह्या चार्ज स्पेसिस आहेत किंवा चार्ज कण आहे आपण असं म्हणू शकतो. त्यांचं वजन इतकं जास्त असतं, म्हणजे सांगायचं झालं तर 1 ट्रिलियन किलो एवढं त्यांचं वजन असू शकतं. आणि त्यांचा स्पीड जर सांगायचा झाला तर 3000 किलोमीटर पर सेकंद एवढा स्पीड त्यांचा असतो. म्हणजे जर सांगायचं झालं तर सूर्यातनं जर सीएमई किंवा कोरोनल मास इजेक्शन जर इमिट झाले, तर 150 दशलक्ष किलोमीटरवर असलेली पृथ्वी इथपर्यंत यायला त्यांना फक्त आणि फक्त 15 तास एवढा वेळ लागू शकतो. मग हे सीएमईज काय परिणाम करू शकतात? हे पृथ्वी तलावर खूप गंभीर परिणाम करू शकतात. कारण या चार्ज स्पेसिस आहे. मग या चार्ज स्पेसिस जेव्हा उपग्रह किंवा इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, तर त्यांना पूर्णपणे अकार्यक्षम बनवू शकतील किंवा जर वीज वितरण प्रणाली जी आहे, जे ग्रिड सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा बंद पाडण्याची किंवा हवामानावर एक विपरीत परिणाम करण्याची सीएमईजवर सीएमईची ताकद असू शकते किंवा ते करू शकतात. आता लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे, की या ज्या सीएमईज आहेत, या हिस्ट्रीमध्ये सुद्धा यांनी खूप प्रमाणात पृथ्वी तलावर इम्पॅक्ट केलेला आहे. तसाच एक इव्हेंट आहे बघा, कॅरिंग्टन इव्हेंट. 1859 मध्ये हा इव्हेंट झाला होता. म्हणजे 1859 मध्ये नोंदवलेला हा इव्हेंट सर्वात शक्तिशाली सौर वादळ किंवा ज्याला आपण म्हणू शकतो सोलार विंड्स ज्या आहेत, त्यांच्या रूपाने आलेला होता. कॅरिंग्टन इव्हेंट असं त्याला म्हटलं जातं. यांनी काय केलं होतं, एवढ्या प्रमाणात जो ऑरोरा आहे तो संपूर्ण जगाच्या संपूर्ण फक्त नॉर्थ नाही, तर जगाच्या संपूर्ण आकाशात हा ऑरोरा किंवा तीव्र प्रकाश शो निर्माण केला होता. आणि त्यावेळेला जे टेलिग्राफ पोल्स होते त्यांना सुद्धा यांनी निकामी केलेलं होतं. 1859 ची ही गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त नासानी 2012 मध्ये रिपोर्ट केलं होतं, की सोलार सुपरस्टॉर्म हा पृथ्वीकडे येत होता जुलै 2012 मध्ये. आणि एक प्रचंड वादळ सूर्याचं हे पृथ्वीकडे येत होतं. पण आपण एक अत्यंत नशीबवान आहोत असं नासाने म्हटलेलं आहे. तो ऑलमोस्ट नियर मिस होता. म्हणजे काय, की 23 जुलै रोजी जे हे शक्तिशाली कोरोनल मास इजेक्शन झालं, ते पृथ्वीच्या कक्षेतून गेलं. पण ते पृथ्वीवर आदळण्याऐवजी नासाचं एक सौर वेधशाळा आहे, स्टिरिओ ए, त्याच्यावर आदळलं म्हणून त्याचा इम्पॅक्ट पृथ्वीवर दिसला नाही. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही बघू शकता, हे आहे सोलार ए,
जे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असल्यामुळं जे कोरोनल मास इजेक्शन पृथ्वीच्या कक्षेत येणार होतं, ते याच्यामुळे डिफ्लेक्ट झालं आणि पृथ्वीवर त्याचा इम्पॅक्ट कमी झाला. 1989 मध्ये अशीच एक घटना घडलेली आहे, ज्याला ग्रेट क्युबेक ब्लॅकआउट असं म्हटलं जातं. काय आहे ती घटना? की 1989 मध्ये एक सीएमई म्हणजे कोरोनल मास इजेक्शन हे क्युबेकच्या वीज प्रणालीच्या काही भागात 9 तासांसाठी ठप्प करण्यात आले होते. म्हणजे वीज जी ग्रिड सिस्टम आहे, ते 9 तासापर्यंत कंप्लीट ब्लॅकआउट क्युबेक सिटी जे आहे, त्याच्यात झालं होतं आणि ज्यामुळं 6 दशलक्ष लोक वीजहीन होते. किती तासांसाठी? 9 तासांसाठी आणि त्यांना कळत नव्हतं, की हे कशामुळे झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जाऊन पुढे 4 नोव्हेंबर 2015 ला सौर क्रिया प्रकल्पांमुळे म्हणजे सीएमईजमुळे कोरोनल मास इजेक्शनमुळे स्वीडन आणि काही युरोपियन कंट्रीज ज्या आहे यांच्या ज्या वाहतूक नियंत्रण किंवा हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष जे होते किंवा ज्याला म्हणून आपण एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम जी होती हे कम्प्लिटली विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक तास जेव्हा प्रवासी हे गोंधळात होते आणि प्रवास हा कम्प्लिटली गोंधळलेला होता. तर तुम्ही इथं बघू शकता की सीएमईचा जो आहे कुठल्या प्रकारे इम्पॅक्ट हा पृथ्वी तलावर होऊ शकतो. शास्त्रज्ञ म्हणतात की जर आपण सूर्यावरील घटना पाहू शकलो आणि सौर वादळ किंवा सीएमईची दिशा जी आहे ती जर पाहू शकलो तर त्याचा उपयोग आपल्याला पूर्व सूचना देण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे आपण वीज प्रणाली बंद करू शकतो, उपग्रहांना सुरक्षित ठेवू शकतो आणि जो इम्पॅक्ट जो सीएमईज करू शकतो त्याला कमी आपण करू शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मी इथं काही जे इम्पॉर्टंट सोलार मिशन्स आहेत जसे स्टेरिओ ए आणि बी, डिस्कवर जे नासाचे मिशन आहेत. पार्कर सोलार मिशन प्रोब जो आहे तो नासा आणि ईयूचा एक कंबाईन प्रोजेक्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त सोलार ऑर्बिटर जो युरोपियन स्पेस एजन्सी ईयू जी आहे त्यांनी सुद्धा जे ऑब्झर्वेटरी आहे ते पाठवलेले आहेत. पण सगळ्यांचं लक्ष हे फक्त आणि फक्त आदित्य एल1 वर लागून आहे. मग आदित्य एल1 वर एवढं सगळ्यांचं लक्ष का आहे? आता लक्षात घ्या, आपलं जे आदित्य एल1 आहे, त्याची जी साईज आहे, त्या उपकरणाची साईज आहे, ती अशा प्रकारे आहे, की जी चंद्राची भूमिका जी आहे, ती कळवतं. आता इथं मी काय हे कन्सेप्ट सांगू शकतो, की जेव्हा आपण पृथ्वीवरून सूर्य पाहतो, तेव्हा आपल्याला एक केसरी रंगाचा अग्नीचा गोळा दिसतो, तो की एका प्रकारे आपण जे इक्लिप्स आहे किंवा ज्याला आपण ग्रहण म्हणतो, त्यात दिसतं. पण जो टोटल इक्लिप्स आहे किंवा टोटल ज्याला आपण म्हणू संपूर्ण सूर्यग्रहण त्यावेळी तुम्ही बघू शकता ही जी आउटर लेयर दिसते याला म्हणतात कोरोना. म्हणजे हे फक्त टोटल इक्लिप्स मध्ये दिसतं आणि हे कोरोना जे आहे हे इम्पॉर्टंट आहेत कोरोनल मास इजेक्शन मध्ये. मग आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे आदित्य एल1 याची साईज आणि खास करून व्ही एल सी ज्याला आपण म्हणतो त्याचा इक्विपमेंट आदित्य एल1चं जे पार्ट आहे तो विजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ याची साईज अशी आहे की ते जसं टोटल इक्लिप्स मध्ये मून कम्प्लिटली सूर्याला ऑक्युपाय करतो तशी साईज निर्माण करतो आणि फक्त कोरोना इजेक्शन आपल्याला दिसतं. म्हणूनच आदित्य एल1 वर सगळ्यांचं लक्ष आहे, कारण याच्यानीच आपल्याला कोरोनल मास इजेक्शनचा एक्झॅक्ट टाइम आणि एक्झॅक्ट दिशा कळेल आणि आपण जे उपग्रह, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स किंवा पॉवर ग्रिड आहेत त्यांना वाचवू शकतो, असं नासा आणि ईएसए किंवा युरोपियन स्पेस एजन्सी यांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, ही एक सिग्निफिकंट डेव्हलपमेंट आहे. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली? तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूयात उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.